हॅलो, वेलकम ऑल. आज आपण पाहणार आहोत इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये कोणते कोणते इफेक्ट होतात तर ते आपण इथं पाहणार आहोत. जसं की पहिला सपोज आपला इफेक्ट, तर आपल्या जर ह्युमन बॉडीमधून जर समजा इलेक्ट्रिक करंट पास झाला, इलेक्ट्रिक करंट जर पास झाल्याच्यामध्ये तर आपल्या बॉडीला काय होऊ शकते, तर आपल्या बॉडीला फिजिकली पण समजा आपण काय घेतलं शॉक वर लागू शकते. तर आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. बघूया पहिला जो परिणाम आहे इलेक्ट्रिक करंटचा का होणार. तर फर्स्ट आहे द फिजिकल इफेक्ट. तर human body is a good conductor. When the body touches the bare current carrying conductor, current flows through the human bodies to the earth and the body gets several shocks cause even death in the many cases. जसं आपल्याला माहितच आहे, जर समजा आपण एखाद्या इलेक्ट्रिसिटीचा जो करंट वायर असेल तर आणि त्या वायरमधून जर इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होत असताना आपण जर त्या वायरला टच केलं तर आपल्या पूर्ण बॉडीमधून इलेक्ट्रिक करंट हा पास होऊन अर्थमध्ये जाते. आणि जेव्हा आपल्या बॉडीमधून जेव्हा तो करंट पास होतो तेव्हा आपल्याला जो शॉक वगैरे लागून आपल्याला लावू शकतो, किंवा हा जो शॉक खूप जास्त डेंजर असून आपल्याला त्याच्यामध्ये ह्युमॅनची इथं डेथ पण होऊ शकते. तर याला कारण हे आहे त्यामध्ये की आपल्या बॉडीमधून काय होते, आपली बॉडी ही एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारं वॉटर कंटेंट वगैरे किंवा आपण जे होतं तर ती आपली बॉडी खूप कंडक्टर असल्यामुळे आपल्या बॉडीमधून काय होणार, इलेक्ट्रिक करंट होणार. म्हणजे हा झाला पहिला इफेक्ट. तर ह्युमन बॉडीमध्ये करंट पास होऊन ह्युमन बॉडी किंवा मनुष्य तिथं डेथ होऊ शकते, किंवा त्याला शॉक किंवा मायनर झटका त्याला तर लागू शकतो याचा इफेक्टचा. सेकंड जर म्हटलं समजा आपण तर जो इफेक्ट आहे करंटचा तो आहे तर मॅग्नेटिक इफेक्ट. आता मॅग्नेटिक इफेक्ट जो आहे हा जो आहे तो इफेक्ट कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होतो, त्याला म्हणतो आपण तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो प्रिन्सिपल आहे हा काय सांगते की जर समजा काय म्हणतात, व्हेन अन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ कॉइल अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड इट. म्हणजेच काय, जर समजा आपण एखादा कंडक्टर म्हटला, समजा हे वायर आहे आणि या वायर मधून जर सपोज इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होत आहे, सपोज हे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे निगेटिव्ह टर्मिनल, तर आय जर करंट फ्लो होत असेल तर या मॅग्नेटच्या भोवती अराउंड द मॅग्नेट इफ द करंट इज फ्लोईंग द मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप. म्हणजे याच्या भोवती काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड हा डेव्हलप होईल याच्यामध्ये. आणि म्हणजेच एखाद्या कंडक्टरमधून जर आपण करंट पास केलं तर तिथं काय तयार होते, त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. याचं ऍप्लिकेशन जे आहे हे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोटर, जनरेटर, इलेक्ट्रिक बेल याच्यामध्ये करतो. जसे की आता बघा इथं हा जो असेल हा ह्याला आपण काय म्हणतो, रॉड आहे. त्यामध्ये जर याच्यामध्ये जर करंट पास होत तर याच्या भोवती काय होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. जसं इथं ही दिली आहे अलार्म बेल दिली आहे. आता अलार्म बेलमध्ये समजा स्ट्रक्चर कसं असते, समजा हा जर असेल तो एखाद्या लोखंडाची प्लेट समजा, ठीक आहे, सिंपल कन्सेप्टमध्ये. आणि हा सपोज असा आपला हॅमर, हा काय इथं हॅमर, आणि इथं हॅमर आहे आणि हॅमर हा मुव्हेबल आहे, असा इकडे तिकडे मूव्ह होतो. जर समजा आपण या प्लेटला याच्या प्लेटमधून जर समजा आपण करंट पास करणार, प्लेटला जेव्हा आपण करंट पास करणार त्या प्लेटच्या भोवती काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. जसा करंट पास आपण स्विच ऑन करणार, आपण स्विच ऑन केल्यानंतर या प्लेटमधून आयरनची प्लेट असणार किंवा फेरस मटेरियलची, याच्यातून जेव्हा करंट पास होईल तेव्हा याच्या भोवती काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर हा जो हॅमर आहे हा हॅमर ज्या प्लेटकडे अट्रॅक्ट होणार, अट्रॅक्ट झाल्यानंतर इथं हा दणकन याच्यावरती आदळणार आणि इथं साऊंड जो आहे लाऊड साऊंड तिथं तयार होणार. म्हणजे जो अलार्म असते त्या अलार्म किंवा इलेक्ट्रिक बेल याच्यामध्ये आपण हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यूज करतो. म्हणजे सिंपल भाषामध्ये सांगायचं झालं तर एखाद्या कंडक्टरमधून जर आपण करंट पास होत असेल तर त्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, म्हणजेच चुंबकत्व तयार होतेच. यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा झाला इलेक्ट्रिकलचा दुसरा परिणाम. तिसरा परिणाम इथं आहे केमिकल इफेक्ट. आता केमिकल इफेक्ट म्हणजे काय होते, जेवढी बॅटरी चार्जिंग, आपण बॅटरी चार्जिंग पण काय करतो, आपण इलेक्ट्रिक सपोज बॅटरी असेल, आता इथं मोठे मोठे बॅटरी दाखवली आपण इथं आहे ना, तर बॅटरी जेव्हा आपण चार्जिंग करतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ही आपण तो स्टोअर करतो. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी
आता हे स्टोअर केल्यानंतर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय येतो तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं स्टोरेज काय करते केमिकल एनर्जी स्टोअर केला जाते आणि जेव्हा लाईटचा सप्लाय करतो तेव्हा पुन्हा रिव्हर्स बॅक केमिकल एनर्जी रूपांतर पुन्हा इलेक्ट्रिकमध्ये घेऊन आपण यूज करतो बघा. When an electric current passes through a electrolyte, chemical action takes place. Because of that, electrical energy is stored in the battery as a chemical energy. म्हणजे बॅटरीमध्ये जे आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं स्टोरेज जे आहे ते केलं जाते कशामध्ये केमिकल एनर्जीमध्ये. आणि याचा उपयोग जो आहे तो कशा करतो इलेक्ट्रोप्लेटिंग सेल बॅटरीज चार्जिंग रिफायनिंग ऑफ मेटल. आता इथं इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय होते सपोज जर म्हटलं समजा आपण हे एक आपलं एक सोल्युशन आहे ठीक आहे. या सोल्युशन मध्ये आपण इथे दोन रॉड जे आहे त्या आपण इथं टाकल्यात मेटलची. तर एक रॉड जो हा समजा असेल पॉझिटिव्ह असेल आणि एक रॉड काय असेल निगेटिव्ह आपण इथं कनेक्ट केला आहे. आणि जेव्हा आपण हा या सोल्युशन असेल हे सॉल्ट सोल्युशन असेल हे काय इथं सॉल्ट सोल्युशन. आता सॉल्ट सोल्युशन किंवा ऍसिड किंवा बेस हे काय असतील की हे जे असं लिक्विड असेल की ज्याच्यामध्ये आपण जर इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर त्याच्यामध्ये आयन्स तयार होतील म्हणजे एक पॉझिटिव्ह आयन्स तयार होतील आणि निगेटिव्ह आयन्स. म्हणजे याच्यामध्ये काय तयार होतील एक पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. तर काय होणार जे पॉझिटिव्ह असतील ते अट्रॅक्ट होतील निगेटिव्ह टर्मिनलकडे आणि जे निगेटिव्ह असतील ते अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. आता निगेटिव्ह जे आहे तर त्याला म्हणतो आपण ॲनॉयन, निगेटिव्हला म्हणतो आपण ॲनॉयन आणि पॉझिटिव्हला म्हणतो आपण तो कॅटॉयन. म्हणतो कॅटॉयन. आता जिकडे कॅटॉयन अट्रॅक्ट होतील म्हणजे आता पॉझिटिव्ह आहेत तर ह्या आता कुणीकडे अट्रॅक्ट होतील निगेटिव्हला अट्रॅक्ट होतील. म्हणजे हा जो आपला एन असतो त्याला म्हणतो आपण कॅथोड. कॅथोड आणि हा जो ॲनॉयन असतील ॲनॉयन हा म्हणजे निगेटिव्ह आयन्स हे कुणीकडे अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्हकडे तर हा राहतो आपला ॲनोड. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ॲनोड करतो. म्हणजेच काय होणार या ॲनोडवरती आणि कॅथोडवरती हे जे आयन्स तिथं जमा होतील. म्हणजे हे जे मटेरियल असेल या मटेरियलवरती आणखी या सॉल्टचं जे मटेरियल आहे त्याची तिथं लेअर तयार होईल आणि याच प्रोसेसला म्हणतो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग. म्हणजे हे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाते एखाद्या मेटलवरती दुसऱ्या मेटलची कोटिंग करण्याकरता. तर सिम्पली हे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्याकरता यूज करतो. बॅटरीमध्ये चार्जिंगमध्ये रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे मेटलचं आणखी प्युरिफिकेशन करण्याकरता वेगळा सेपरेट चांगल्या क्वालिटीचा मटेरियल बाहेर काढण्याकरता आपण हे यूज केलं जाते त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट इफेक्ट बघूया आपण. नेक्स्ट इफेक्ट आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपण इथं डायग्राममध्ये काय असतं तर इलेक्ट्रिक हिटर इथं आयरन बॉक्स लाईट इलेक्ट्रिक आयरन बेल गीझर पुन्हा इथं काय दिलं आहे सोल्डरिंग बॉक्स वगैरे इलेक्ट्रिक प्रेस यासारखे जे दिले आहेत. आपल्याला समजतेच की हे काय आपण जर एखाद्या कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिक करंट पास केला तर तो जो कंडक्टर आहे तो काय करतं त्यात इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करेल हीट एनर्जीमध्ये. जसं आपल्या घरामध्ये इंडक्शन झाली आपली किंवा हीटर झालं याच्यामध्ये जेव्हा करंट पास करतो तेव्हा त्या करंटचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जाते तर हीट एनर्जीमध्ये केलं तर जातेच. म्हणजेच बघा when an electric current passes through any conductor heat is produced in the conductor due to its resistance. इलेक्ट्रिक हीटर इलेक्ट्रिक आयरन बॉक्स इलेक्ट्रिक लॅम्प गीझर सोल्डरिंग आयरन इलेक्ट्रिक लेटर्स इलेक्ट्रिक वेल्डिंग ह्या सर्व काय त्याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये काय होणार इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये केला जातो. म्हणजेच हे झाडायचा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वेन करंट इज पासिंग थ्रू अ कंडक्टर हीट इज प्रोड्यूस बाय दॅट कंडक्टर. ठीक आहे याला म्हणतो हिटिंग इफेक्ट. नंतर बघा एक्स-रे अँड लेझर इफेक्ट. काय म्हणतो बघा याच्यामध्ये when a high frequency voltage is passed through a vacuum tube, a special type of rays comes out which is not visible. These rays are called X-rays. Laser rays are also produced by the electric current. आणि जेव्हा आपण सांगितलं इलेक्ट्रिक हाय फ्रिक्वेन्सीचं व्होल्टेज असते आणि जेव्हा आपण ते व्हॅक्यूम ट्यूबमधून पास करतो तेव्हा तिथं आपल्याला एक्सरेज तयार होतात आणि हे एक्सरेज जे आहेत हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत. आणि याचा उपयोग जो आहे आपण हा आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल पार्ट्स असतील त्या इंटरनल पार्टची इमेजेस क्रिएट करण्याकरता ह्या आपण जर केला जातो. आपण आपल्या बॉडीचा आपण एक्सरे जे आहे किंवा त्यामध्ये काढत असतो त्याच्यामध्ये ह्या आपल्याला यूज केल्या तर जाते त्याच्यामध्ये. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पासून आपल्याला काय मिळते तर एक्सरेज किंवा लेझर बीम तिथे मिळतात. आणि शेवटचा इथे आपल्याला जो दिला आहे तो दिला याच्यामध्ये गॅस इफेक्ट. म्हणजेच काय जर समजा एखादं गॅस असेल त्या गॅसमधून जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्या गॅसमधून काय तयार करते लाईट तयार करते. बघा when electron pass through a certain type of sealed gas cell containing gas then it emits light rays. म्हणजे काय होतात जसं की इथं बघा आपल्याला लाईट दिसते ही काय मर्क्युरी वेपर लॅम्प सोडियम वेपर लॅम्प हे नाही का वेगवेगळ्या प्रकारचे इथे लॅम्प दिले त्यांनी.
तर लॅम्पमध्ये काय आहे, या लॅम्पच्या आतमध्ये गॅस राहतो आणि गॅसमधून ह्या इथं काय आपला इथं हा कंडक्टर वायर आहे. या कंडक्टर वायरचं इथं काय रेशन्स कसं आहे, हाय आहे. जर समजा आपण इथून करंट पास केला तर याच्या भोवती काय म्हणतं, हा काय करेल, त्या याच्या भोवती गॅस असेल आणि त्या गॅसमधून म्हणजे हा इनडायरेक्टली त्या गॅसमध्ये कंडक्टर आहे आणि त्या कंडक्टरमधून आपण करंट पास करतो. म्हणजे काय सांगायचं समजा इथं हा लाईट आहे, लाईटमध्ये काय आहे, तशी गॅस आहेत आणि त्यामध्ये आपण असं एक कंडक्टर इथं वायरचा बार करतो आणि या वायरमधून आपण काय पास करतो, इलेक्ट्रिक करंट पास करतो. म्हणजेच या गॅसमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होत आहे. तर या गॅसच्या बाहेर हा गॅस लाईट काय करतं, गॅस काय करेल, लाईट इमिट बाहेर करेल, लाईट काय करतं, इमिट करेल आणि याच म्हणतो आपण तो गॅस इफेक्ट. म्हणजेच अशा पद्धतीने जे आहे हे याचं एक्झाम्पल, हे सर्व याचे लाईटचे ते एक्झाम्पल आहेत. अशा पद्धतीने समजा बघितलं समजा आपण, तर हा गॅस इफेक्ट. नंतरच्या अगोदर आपण तिथं बघितलं, जर आपण समजा इफेक्ट सर एकूण इफेक्ट बघितले, तर पहिला इफेक्ट होता फिजिकल इफेक्ट, दुसरा होता इथं केमिकल इफेक्ट, तिसरा होता इथं हिटिंग इफेक्ट, चौथा पर्यंत गॅस इफेक्ट, पाचवा पुस्तकून येतं त्याच्या अगोदर आपण तिथं बघितलं आपण त्याची मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट, फिजिकल, मॅग्नेटिक, केमिकल, हिटिंग इफेक्ट, गॅस इफेक्ट, आणखी जो आहे लास्टला पर्यंत एक्स रे आणि लेझर इफेक्ट. अशा पद्धतीने जे आहेत ह्या आपल्या इथून 5-6 इफेक्ट जे आहेत ह्या आपल्याला इथं विचारल्या दिल्या जाऊ शकतात. तर होप आपल्याला हे कळलं असेल. तर याचा आपण लर्न करा आणि काही जर तुम्हाला जर डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा, सांगा. आय थिंक त्यात काही इम्प्रूव्हमेंट असते मला करायच्या, ते पण तुम्ही मेन्शन करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.